नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मिस्टरांसाठी नॉनव्हेज हे झालंच पाहिजे. तर आज दुपारच्या जेवणामध्ये माझ्या पद्धतीने झणझणीत असं गावरान मटण रस्सा भाजी कशी तयार करायची हे दाखवते. तर सुरुवातीला अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं. तर हे सुरुवातीला हळद मीठ घालून मॅरिनेट करायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रस घातला. सर्व काही हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर झाकण ठेवून हे अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत दुसरीकडे मसाला म्हणजेच वाटण तयार करून घेऊ. तर सर्व साहित्य एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं. तर हे घेतलेलं साहित्य चांगले खरपूस होईपर्यंत तव्यावर भाजून घ्यायचं. तर सुरुवातीला खोबरं भाजूया. तर खोबरं या ठिकाणी मी 1 वाटीतला पाव भाग इतका घेतला आणि तो बारीक असा किसणीने किंवा चाकूने स्लाइस करून घेतला. तर बघा, मध्यम आचेवर खोबरं चांगलं हलकंसं काळसर होईपर्यंत भाजून घेतलं. तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच तव्यावर आता एक मोठा कांदा उभा बारीक चिरून घेतला. तर तो सुद्धा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर कांदा भाजत असताना त्यात अजिबात तेल घालायचं नाही. बिना तेलाचाच तो मी भाजून घेतला. यावरच आता मी एक छोटीशी वाटी किंवा 2 चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं भाजून घेते. त्यानंतर खडे मसाले. तर खडे मसाल्यांमध्ये 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, 1 जावित्री, 1 चक्रफूल, 1 तेजपान आणि अर्धा तुकडा दालचिनीचा खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेतलं. तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ. आता गॅस बंद करायचा आणि गरम तव्यावर प्रत्येकी 1 चमचा याप्रमाणे धने, जिरे, खसखस आणि बडीशोप, यात तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता. तर गॅस बंद करूनच हे त्यावर भाजून घ्यायचं, कारण तवा हा गरम असतो आणि गरम तव्यावर हे खरपूस भाजलं जातं. तर ह्या प्लेटमध्ये बघा, खोबरं, खडे मसाले, डाळवं आणि बडीशोप, खसखस, जिरे, धने काढून थंड करून घेतलं. तर कांदा हा दुसऱ्या प्लेटमध्ये मी थंड करण्यास ठेवला होता. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले हे कोरडे मसाले घालून घ्यायचे. त्यामुळे खडे मसाले, खोबरं व्यवस्थित बारीक वाटलं जातं. तर सुरुवातीला आपण हे वाटून घेऊ. तर बघा, याप्रमाणे. नंतर यामध्ये कांदा घालायचा. सोबतच यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचे तुकडे करून घातले. थोडीशी कोथिंबीर. पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घेतलं. तर हे थोडंसं जाडसर वाटतंय, त्यासाठी मी यामध्ये 2 ते 3 चमचे इतकंच पाणी घातलं आणि चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. तर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं. तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही ते वाटून घेऊ शकता. तर बघा, याप्रमाणे हे असं बारीक करून घेतलं. तर मसाला आपण हा झाकण लावून बाजूला ठेवूया आणि आता मटणाचे सूप तयार करायला घेऊया. तर मटण हे कुकरमध्ये शिजवणार आहे. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यावर पाव चमचा इतकं जिरं, मोहरी, 4 ते 5 ठेचलेला लसूण, पाव चमचा हिंग आणि एक छोटासा कांदा बारीक चिरून तो परतून घेतला. तर कांदा जास्त परतवायचा नाही, हलकासा लालसर झाला की लगेच यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट मिक्स करून लगेच यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं. मिनिटभर तरी चमच्याने चांगलं मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले चांगले कोट होतात आणि मटणाचा हलकासा रंग सुद्धा बदलतो. तर बघा, याप्रमाणे. आता यामध्ये 2 ग्लास मी साधंच पाणी घातलेलं आहे. तुम्ही गरम पाणीही ॲड करू शकता. त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ घातलं आणि आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या कशा होतात त्यानुसार तुम्ही कमी जास्त शिट्ट्या करू शकतात. तर 6 शिट्ट्यांमध्ये या ठिकाणी मटण हे व्यवस्थित शिजलं जातं. मुलं हे मटणाची तिखट भाजी खात नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सूप बाजूला काढून ठेवू शकता. त्यानंतर भाजीला फोडणी द्यायची. तर चला, आता सूप तयार आहे. भाजीला फोडणी कशी द्यायची ते बघूया. तर गॅसवर एक पातेलं घेऊन त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर लगेच त्यामध्ये तयार केलेला मसाला घातला. तर हा मसाला तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा. तर सुरुवातीला तेल हे चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर मसाला घातल्यावर गॅस हा बारीक करायचा. त्यामुळे मसाला जळत नाही आणि चांगला भाजलाही जातो. तर बघा, मसाला हा आपण अगोदरच भाजून घेतलेला असल्यामुळे लगेच त्याला तेल सुटायला सुरुवात होते. तेल सुटायला लागलं की लगेच त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा मटण मसाला, थोडीशी हळद आणि 1 चमचा धने पावडर घातली. तर हे सुद्धा चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ.
तर या वाटणामध्ये तुम्ही व्हेज भाजी किंवा इतर सुद्धा भाज्या तयार करू शकता किंवा चिकनची भाजी सुद्धा खूप छान लागते। तर इथे मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, तेलही चांगलं साईडने सुटलेलं आहे। तर आता यामध्ये शिजवलेलं मटण ॲड करायचं। आवश्यक वाटल्यास वरतून थोडंसं गरम पाणी घालायचं। आता गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। आणि थोडंसं मीठ ॲड केलं, तर मीठ घालताना अंदाजानुसार किंवा टेस्ट करून घाला, कारण सूप तयार करताना आपण यात मीठ घातलेलं असतं। आता झाकण ठेवून मध्यम आचेवर खळखळून एक उकळ काढून घ्यायची। आता मटणाची भाजी म्हटल्यावर त्यासोबत बाजरीची भाकर ही पाहिजेच, तर ती सुद्धा मी बनवून घेतली। त्यासोबत भात सुद्धा केलेला आहे। आता गॅस बंद करून वरतून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तयार आहे मस्त झणझणीत अशी गावरान पद्धतीची मटण रस्सा भाजी। मसाल्यांचा छान सुगंध सुटलाय, चवीला तर अप्रतिम लागते। नक्की ट्राय करून बघा। कमी तेलामध्ये कट सुद्धा छान आला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करत जा। आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपी सोबत।